पेन्शनधारकांनो, आजची ही बातमी चुकूनही स्किप करू नका. कारण सरकारनं पेन्शनच्या नियमांमध्ये असा मोठा बदल केला आहे की ऑगस्ट महिन्याची पेन्शन अनेकांच्या खात्यात उशिरा येऊ शकते आणि काहींना तर पेन्शन काढतानाही अडचणी येऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की हा नवीन नियम नेमका कोणासाठी लागू आहे? तुमचे पेन्शन SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही बँकेत येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण सरकारने वाढत्या फ्रॉड आणि बनावट कागदपत्रांच्या घटनांमुळे पेन्शनधारकांसाठी 4 नवीन नियम लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आणि या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील महिन्यात पेन्शन जमा होण्यात किंवा पैसे काढण्यात अडचण येऊ शकते. सुरुवातीलाच तुम्ही बातमी पाहिली असेल की RBIने सर्व क्षेत्रीय कार्यालयात आणि बँकांचे पेन्शन व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता पेन्शन जमा करण्याची आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक कडक होणार आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मनात प्रश्न निर्माण झाला आहे की माझा पेन्शन वेळेवर येईल का? बँकेत जाऊन काही नवीन कामे करावे लागणार का? KYC, आधार आणि पॅन बाबत काही नवीन नियम आहेत का? आणि कोणती चूक केली तर पेन्शन अडकू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून फक्त 2 मिनिटे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण शेवटी मी अशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी प्रत्येक पेन्शनधारकाने जाणून घेणे अत्यावश्यक आहे. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया सरकारने पहिला नवीन नियम नेमका कोणाला लागू केला आहे. आता सर्वप्रथम पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम समजून घ्या. सरकारच्या माहितीनुसार ज्या पेन्शनधारकांनी अजूनही KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. विशेषतः ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षापूर्वीचे आहे त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आणि बँकेत KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण आधारावरील जुना फोटो, अपूर्ण जन्मतारीख किंवा चुकीची माहिती असल्यास पडताळणीमध्ये अडचण येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा नियम पॅन कार्डाशी संबंधित आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की प्रत्येक व्यक्तीकडे फक्त एकच वैध पॅन कार्ड असावे. जर एखाद्याकडे चुकीच्या पद्धतीने एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आढळले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुमचे पॅन आणि आधार योग्य प्रकारे जोडलेले आहे का याची खात्री करून घ्या. तिसरा नियम म्हणजे आधारावरील माहितीची पडताळणी. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्डावर फक्त जन्मवर्ष आहे, पण पूर्ण जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्ष नाही. काहींचे पूर्ण नावही योग्य नसते. अशा परिस्थितीत आधार कार्ड अपडेट करून बँकेतील माहितीशी ती जुळवून घेणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारने सांगितले आहे की वाढत्या ऑनलाईन फसवणुकीमुळे पेन्शनधारकांनी OTP, ATM पिन, बँक तपशील किंवा आधार क्रमांक कोणाला देऊ नयेत. बँक किंवा सरकारी अधिकारी कधीही फोन वापरून OTP विचारत नाहीत. यामुळे अनेकांची पेन्शन सुरक्षित राहील आणि फसवणुकीचे प्रकार कमी होतील. आता प्रश्न असा आहे, ऑगस्ट महिन्यापासून आणखीन कोणते बदल होणार आहेत? बँकांमध्ये पेन्शनधारकांसाठी कोणती नवीन सुविधा सुरू होणार आहे? आणि सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणता मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे? याची संपूर्ण माहिती आपण पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत. आता जाणून घेऊया चौथा आणि सर्वात महत्त्वाचा बदल. सरकारच्या स्तरावर अशी तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे की पेन्शनधारकांसाठी बँकांमध्ये स्वतंत्र काउंटर सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामागचा उद्देश एकच आहे, ज्येष्ठ नागरिकांना लांब रांगेत उभे राहावे लागू नये आणि त्यांची कामे जलद व सोप्या पद्धतीने पूर्ण व्हावीत. आज अनेक सरकारी बँकांमध्ये मोठी गर्दी असते. पगारधारक, विद्यार्थी, विविध योजनांचे लाभार्थी आणि इतर ग्राहक यांच्यासोबतच पेन्शनधारकांनाही बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे स्वतंत्र काउंटर सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र याबाबत अधिकृत आदेश म्हणजेच GR किंवा अंतिम अंमलबजावणीची घोषणा अद्याप झालेली नाही. आता सर्व पेन्शनधारकांनी पुढील गोष्टी नक्की तपासून घ्याव्यात. तुमचे आधार कार्ड अद्ययावत आहे का? बँक KYC पूर्ण झाली आहे का? पॅन आणि आधार लिंक आहेत का? आधारावरील नाव, जन्मतारीख आणि फोटो योग्य आहे का? बँकेतील खाते आणि आधारावरील माहिती एकमेकांशी जुळते का? ही सर्व माहिती योग्य असल्यास भविष्यात पेन्शन जमा होणे किंवा रक्कम काढताना अडचणी येण्यात शक्यता कमी होते. यासोबतच आणखीन एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. कोणतीही अनोळखी व्यक्ती फोनवरून बँकेची माहिती, OTP, ATM पिन किंवा आधार क्रमांक मागत असेल तर ती माहिती अजिबात देऊ नका. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने सरकार आणि बँक सातत्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत आहेत. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेकदा पेन्शन बंद होणार, सर्वांची पेन्शन थांबणार, तात्काळ खाते गोठवले जाणार, अशा प्रकारचे दिशाभूल करणारे संदेश व्हायरल होत असतात. अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित बँक किंवा अधिकृत सरकारी विभागाकडून माहिती नक्की पडताळून घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार अपडेट, KYC आणि कागदपत्रांची पडताळणी ही प्रक्रिया पेन्शनधारकांच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण आवश्यक कागदपत्रे वेळेत अद्ययावत ठेवणे नक्की गरजेचे आहे. जर भविष्यात या नियमांबाबत अधिकृत शासन निर्णय, GR, RBIचे नवीन परिपत्रक किंवा सरकारकडून अंतिम घोषणा जाहीर झाली तर त्याची सर्वप्रथम माहिती आम्ही तुम्हाला देऊ. तोपर्यंत कोणती अफवा पसरू नका आणि अप्रामाणित माहितीवर विश्वास ठेवा.
अशात महत्त्वाच्या सरकारी योजना, पेन्शन, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अचूक व अधिकृत अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, मी आहे आदित्य. तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.